मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे। कारण मागील निवडणुकीमध्ये अपयशामुळे पक्षाला ताकद देण्यासाठी ठाकरे बंधूंच्या पक्षांनी खास फॉर्म्युला तयार केलेला आहे। बघूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। ठाकरे बंधूंच्या युतीवर बुधवारी शिक्कामोर्तब झालं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली नव्हती। दोन्ही पक्षांनी स्थानिक नेतृत्वात नगरपालिकेच्या निवडणुका लढवलेल्या होत्या। महापालिका निवडणुकीच्या तयारीचं कारण देत ठाकरेंनी नगरपालिका निवडणुकीत सहभागच घेतला नव्हता। मात्र आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा फॉर्म्युला समोर येतोय। मुंबईत युती करण्यावरती शिक्कामोर्तब झालाय। ठाणे, कल्याण, डोंबिवलीत ठाकरे एकत्रितपणे मैदानात उतरणार आहेत। पुण्यात ही दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत। तिथे काँग्रेसला सोबत घेण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये सुद्धा एकत्र लढण्यावरती ठाकरेंचं एकमत झालंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एकत्र लढण्यावरती ठाकरेंचं एकमत झालंय। जास्तीत जास्त ठिकाणी युती हेच ठाकरेंचं धोरण असणार आहे। अजून काही घटक पक्ष पण बरोबर येत असतील तर त्यांचाही विचार करता येईल का, तोही विचार चाललेला आहे। आणि त्याचा मुंबईत आता काही राष्ट्रवादीचे पण काही नेते भेटायला मागतायत, साहेबांना बोलायला मागतायत। माझ्याकडे आज सकाळी काही जिल्हा प्रमुख किंवा काही लोक आले। अर्थात तो साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा करायची नाही करायची, काय निर्णय घ्यायचा। ठाकरेंचे पक्ष पुण्यात आणि नाशिकमध्ये किती जागा लढवण्याची शक्यता आहे ते आता पाहूया। पुण्यात ठाकरेंची शिवसेना 88 ते 90 तर मनसे 75 ते 77 जागा लढवू शकते। तर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना 65 ते 70 आणि मनसे 45 ते 50 जागा लढण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस आणि माकपला 10 जागा दिल्या जाऊ शकतात। एकत्रितपणे लढून जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहेत। स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देऊन त्यांना बळ दिलं जाणार आहे। प्रत्येक वॉर्डात दोन्ही पक्ष त्यांच्या बलस्थानांवरती भर देणार आहेत। कारण दोन्ही ठाकरेंचा मतदार एकच आहे। प्रामुख्याने मराठी मतदारांवरच ठाकरेंची मदार असणार आहे। परिणामी मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात मांडले जातील यात शंका नाही। साधक बाधक प्रचाराची रचना काय असली पाहिजे, काय कशा पद्धतीने त्या भागातला, कारण शेवटी कसं आहे की जसं महानगरपालिकेमध्ये एक एक वॉर्ड आहे मुंबईमध्ये, पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग आहेत। त्या प्रभागावरती त्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात। तर ते प्रभागनिहाय निर्णय घेण्यात येतील। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे। ठाकरे बंधूंच्या एकीला मतदार कसा प्रतिसाद देतात यावर आता त्यांचं यश अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।